मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणं ही फार दुःखद बाब आहे। आत्महत्या केल्यानं आरक्षण मिळेल की नाही हे सांगता येत नाही, परंतु कुटुंबावरती दुःखाचा डोंगर मात्र कोसळतो। याआधीच्या मराठा आंदोलनाच्या दरम्यान 42 तर यावेळच्या मराठा आंदोलनाच्या वेळी 35 मराठा तरुण तरुणींनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाहीये, त्यामुळे मराठा समाजासह इतर समाजामधील तरुणांनी देखील आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कधीच उचलू नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे। भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारामधनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत आणि किराणा साहित्य वितरित करण्यात आलं। तसेच कुटुंबामधील मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याचे सावंत यांनी म्हटलंय। यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणारे महाराष्ट्रामधील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी 2 धनगर समाजामधील कुटुंबाची मदत करण्यात आली आहे। तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2 महिने झालं, 2-3 महिने आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका मांडतायत। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चाललेला आहे। असंच 2017-18च्या दरम्यान सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवळपास 58 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गातून निघाले आणि परत टोकाची भूमिका घेऊन मराठ्यातल्या काही तरुणांनी अगदी उद्विग्न होऊन जवळपास त्यावेळेस 42 माझ्या तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या। खरं तर हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे। आपला देश स्वतंत्र होताना सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा लढा उभा केला, अहिंसेच्या मार्गातून उभा केला, अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, उपोषणं केली। पण मला वाटतं त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं उद्विग्नता इतका टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं प्रमाण असं काही झालेलं नाही। पण आता एक आरक्षण एक मुद्दा म्हणजे जगण्यातल्या पूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यातला एक भाग म्हणजे आरक्षण आहे। 100% तो काही जगण्याचा मार्ग नव्हे। त्यावेळेसही मी असंच माझ्या तरुण मुलामुलींना मराठ्यांचं आव्हान केलं होतं की आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे। हे आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून मागणी करणं आपलं काम आहे। जोपर्यंत आपलं गोल अचीव होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे, संयमानं लढत राहणे, अहिंसेच्या मार्गानं लढत राहणे आणि आपल्या समाजामध्ये जागृती करणे हा त्याच्यातला भाग आहे। पण ज्या पद्धतीचं आज ही पुन्हा ह्या मुलामुलींनी जी टोकाची भूमिका घेतली, आत्महत्या केली, खरं तर मला परत एकदा आपल्या माध्यमातून माझ्या संपूर्ण समाजाला सांगायचं आहे, माझ्या छत्रपतींच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगायचं आहे की आज हे 40 पण त्यावेळेचे 40-41 आज हे 35 माझी मुलं गेली। त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का? हे होईल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, काहीतरी होईल, तडजोड होईल, ह्या विषय संपून जाईल। पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते? त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरूबाळ असेल तर त्याची अवस्था काय असते? त्या महिलेची अवस्था काय असते? त्याच्या वृद्ध आई बापाची अवस्था काय असते? त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते? ते घर पुढं अस्तित्व टिकू शकत नाही, ते जगण्यास लायक राहत नाही। ही आतापर्यंतची परिस्थिती आहे। याच्याकडं किती लोकांनी, मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायचे या माध्यमातून मी पुढं आलो। माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती। ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का? कुठंतरी एक सावरायचं, कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे। आजचा सुद्धा तोच भाग आहे, कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीची हात जोडून साष्टांग दंडवत घालून माझ्या समाजातल्या तरुण मुलामुलींना, माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आवाहन करतोय की हे टोकाचं भूमिका नका घेऊ। या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्या तरुण तरुणींनी आत्महत्या केलेली आहे त्याचे कुटुंब, त्यांचे आईवडील असतील, त्यांच्या कोण समजा मिसेस वगैरे असतील किंवा भाऊबंद कोणी असतील, यांना आम्ही या ठिकाणी बोलून घेतलं आहे आणि ह्या आता येणारा पुढा दिवाळीचा सण आहे, दुःखाचा डोंगर सगळ्यावरती कोसळला आहे। एक फक्त कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला कुठंतरी आधार द्यायचा, हे अंतिम सत्य असू शकत नाही, ह्या आयुष्याला काहीच पुरणार नाही। आज आम्ही आमच्या छत्रपतींच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला 5-5 लाखाचा निधी हा भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना देतोय आणि दिवाळीचं सुद्धा जे काय आजचं सामान असेल, माझ्याबरोबरचे जे काही सहकारी असतील आमच्या मराठा क्रांती मोर्चातील, ते त्यांच्या घरोघरी जाऊन उद्यापासून
ते दिवाळीचं सामान, आता दिवाळी तर ते साजरी होऊच शकत नाही. असं दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्याकडं सण अगदी त्यांच्या तोंडचा घास पळाला असेल, त्यांचे आई वडील अंथरुणाला खेळले असतील. अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांना सावरण्याचं काम आज मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय आणि माझ्या ह्या 35 कुटुंबाला त्यांना परत आश्वासित करतोय, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन करणारच आहे. त्यांची जी काय मुलं मुले असतील, आज काय छोटे असतील, काय मोठे असतील, काय कॉलेज लाईफमध्ये असतील, ह्या सगळ्यांचं दत्तक एक पालकत्व मी आज आपल्या माध्यमातून स्वीकारतोय. मुली असतील त्यांची लग्न होऊन त्यांच्या सासरी जाईपर्यंत, माझी मुलं असतील त्यांच्याकडची, ती मुलं नोकरी लागून त्यांचं स्वतःचं अस्तित्व तयार होत नाही तोपर्यंत त्या सर्वांचं पालकत्व मी माझ्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आज घेतोय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.